नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळ्याला सुरुवात, 24 जुलै 2028 पर्यंत समाप्ती होणार। 2026 मध्ये होणारा नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा 13 ऐवजी 22 महिने चालणार। मुख्य 3 शाही स्नान, 25 ऐवजी यंदा 42 पर्व, तर 75 वर्षांनी येणाऱ्या त्रिखंड योगामुळे कुंभमेळ्यांबाबत अनेक बदल। मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच। नाशिकमधील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। कामाची तपासणी करायला मी पुन्हा येईन, फडणवीसांची अधिकाऱ्यांना तंबी। संजय राऊत पांढऱ्या पायाचे, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। तर रेडे बदक कापून ज्यांना वाटतं आपण सत्तेवर आलो तेच अशी भाषा करतात, राऊतांकडून पाटलांचा समाचार। लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरींमध्ये जुंपली। अमोल मिटकरी बावचाळले, हाकेंचा जोरदार हल्लाबोल, तर लक्ष्मण हाके तोडपाणी नेते असल्याचा मिटकरींचा पलटवार। सूरज चव्हाणांची एक्स पोस्ट करत हाकेंवर जोरदार टीका। हिंदी हीच मुंबईची बोलीभाषा। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानं वादाचा नवा प्रताप। तर मराठी भाषेला संपवण्याचा भाजपचा अजेंडा आता शिंदे सेना राबवतेय, विरोधकांचा हल्लाबोल। पुण्यातील सदाशिव पेठेत मद्यधुंद कार चालकाने एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं। चालकाची येरवडा कारागृहात रवानगी, तर जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। नाशकात इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स असल्यानं मित्रांकडून मित्राच्या हत्येचा प्रयत्न। कम्मनवार पुलाखाली मुलाला मारण्याचा प्रयत्न, गस्त घालणाऱ्या पोलिसांमुळे वाचला युवकाचा जीव। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी महिलेचा छळ। महिलेला दोरीनं बांधून शरीरावर दिले चटके, पती विरोधात गुन्हा दाखल। व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त। आजपासून नवीन दर लागू। 19 किलोच्या एलपीजीची किंमत 1723 रुपये। घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल नाही।